नैतिकता आणि यांची भेट झाली नाही असं नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर सुप्रिया सुळे यांनी आरोप केलाय. पाहूयात त्या काय म्हणाल्यात. पाहिलेले की नैतिकता आणि यांची भेटच नाही कधी झाली. ते जेव्हा मी ऐकलं तेव्हा मी वाटलं होतं की अरे सुरेश दस असं काय बोलतात. आता ते खरं वाटायला लागलं. कारण का बघा ना, एक्स्टॉर्शनचा आरोप, त्यांच्या जवळच्या लोकांनी खून केलेले आहेत असा आरोप, म्हणजे आरोप झालेले सांगते, मी आरोप करत नाहीये. प्लीज हे नीट दाखवा किंवा परत प्रश्न विचारला तर नीट विचार. हे आरोप मी एकटी करत नाही, सगळे लोक बोलतात. त्याच्यात कम्प्लीट पॅकेज झालंय त्यांचं. भ्रष्टाचार, खंडणी, त्याच्यानंतर शेतकऱ्यांचं एक्सप्लॉयटेशन, हार्वेस्टरचा घोटाळा, पीक विम्याचा घोटाळा, कौटुंबिक हिंसाचार. राहिलंय काय मला सांगा ना, कुठली कंप्लेन राहिली आहे? दुर्दैव आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक मंत्र्यांवर असे आरोप होत आहेत. आणि मी म्हणते नैतिकतेवर थोडा वेळ बाजूला राहा. तुम्हाला जर हार्वेस्टरचा घोटाळा, पीक विम्याचा घोटाळा किंवा युरियामध्ये जे आरोप झाले किंवा कौटुंबिक हिंसाचार, एक्स्टॉर्शन, या सगळ्यामधून तुम्ही जर मुक्त झाला तर तुम्ही परत येऊ शकता, माझं काहीच म्हणणं नाही. किंवा ज्यांना 2 वर्ष, आता ज्यांना ऑलरेडी त्यांना शिक्षा झालेली आहे, तर शिक्षा तर झालीच आहे ना, कोर्टाने केली आहे ती, काय आम्ही नाही केली. आम्ही विरोधक म्हणून मी बोलतच नाहीये. मी नैतिकता आणि महाराष्ट्राची संस्कृती आणि काल माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय, तर पीए आणि ओएसडी ला एक निर्णय, एक नियम कायदा, एकाच सरकारमध्ये नैतिकतेवर 2 नियम कायदे कसे असू शकतात? ते त्याच्यात समानता असली पाहिजे.